आपण प्रगटीकरणाकडे जात आहोत. मी पुन्हा एकदा थोडंसं रिव्हिजन घेतो, म्हणजे तुम्हाला थोडं समजावयास मदत होईल. आपण जरासं फास्ट रिव्हिजन घेऊ, म्हणजे ह्याच्या पुढं मी रिव्हिजन नाही घेणार. तर एक फास्ट आपण रिव्हिजनकडे जाऊया. आपण काय काय शिकलेलो आहोत त्याची थोडीशी आठवण करू, म्हणजे आपल्याला शिकावयास मदत होईल. प्रगटीकरणापासून आपण सुरुवात केली आणि त्याचं शीर्षक आपण पाहिलं. विशेष करून आपण प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनाकडे गेलो आणि त्या वचनामध्ये आपण हे जाणलं की प्रगटीकरण हे येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. म्हणजे या प्रगटीकरण पुस्तकाचा जो लेखक आहे आणि त्याचा उद्देश जो आहे तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. अजून आपण पुढे जाऊन ज्या गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये प्रगटीकरण म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे जी आत्मिक आहे, आध्यात्मिक आहे. तिचं अनावरण करणं किंवा त्याला उघड करणं आणि ते जे गुप्त आहे, जे रहस्य आहे, त्या रहस्याला उघड करणं आपण पाहिलं की त्याला प्रगटीकरण म्हणतात. पुढे आपण गेलो की त्यामध्ये आपण पाहिलं रोमकरास पत्रामध्ये या प्रगटीकरण शब्दाचा हा जो शब्द आहे प्रगटीकरण तो कितीदा वापरलेला आहे, कुठं कुठं वापरलेला आहे आणि विशेष करून कोणत्या संदर्भात वापरलेला आहे. तर एखादी गुप्त गहन गूज उघड करणं त्याला प्रगटीकरण म्हणतात. पुढे आपण गेलो आणि मग पुन्हा एकदा ज्या अनावरण कुणाचं होत आहे तर येशू ख्रिस्ताचं होत आहे. येशू ख्रिस्ताचं गौरव प्रगट होत आहे. नंतर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की एखादं जे भांडं आहे त्या भांड्यातून काहीतरी अलौकिक अनन्य साधारण गोष्ट ज्यावेळेस आपण एखादी बाहेर काढतो तर तो येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त कोणता येशू ख्रिस्त? तर गौरवी येशू ख्रिस्त. त्या गौरवी येशू ख्रिस्ताला उघड करणं, त्या गौरवी येशू ख्रिस्ताचं अनावरण करणं हे आपण पाहिलं. नंतर आपण पुढे गेलो, त्याचा लेखक पाहिला. आणि लेखक कोण? तर स्वतः खुद्द योहान स्वतःला 4 वेळेस सांगतो की मी योहान आहे आणि योहान याचं लिखाण करत आहे. आणि कशा रीतीनं आपण पाहिलं की समानता आहे योहानाच्या इतर लिखाणामध्ये आणि प्रगटीकरणामध्ये, तेही आपण पाहिलं. तारीख आपण पाहिली की शेवटलं जे शतक आहे, पहिल्या शतकाच्या शेवटल्या दशकामध्ये हे लिहिण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहिलं की त्याची हिस्ट्री काय होती आणि त्या हिस्ट्रीचा आधार घेऊन आपण पाहिलं की प्रगटीकरण लिहिण्याची जी अत्यावश्यकता आहे ती त्या ठिकाणी कशी होती, देवबापानं कशा रीतीनं योहानाला ते प्रगट केलं तेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे प्रगटीकरण आहे आणि त्या येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला कोणती नावं देण्यात आलेली आहेत तीही आपण पाहिली. आणि आपण पाहत असताना किती अद्भुत रीतीने त्याची नावं आहेत आणि ह्या प्रगटीकरणामध्ये किती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे तेही आपण पाहिलं. त्यानंतर त्याचा ईश्वरी सिद्धांत जो आहे तो आपण पाहिला. आणि मंडळी ज्या दृष्टिकोनातून प्रगटीकरणाचा अभ्यास करणार आहे त्याचं विश्लेषण थोडंसं आपण बघितलं. आणि ते विश्लेषण एस्केटोलॉजी आपण त्याला म्हटलं की एस्केटोलॉजी म्हणजे काय गोष्टी आहेत, त्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, कोणत्या दृष्टिकोनातून आपण प्रगटीकरणाकडे पाहणार आहोत तेही आपण त्यावेळेस पाहिलं. त्यानंतर मागील आपला जो भाग होता त्याच्यामध्ये आपण 4 दृष्टिकोन पाहिले, ज्या 4 दृष्टिकोनातून प्रगटीकरणाकडे जगभरामध्ये पाहण्यात येत असतं. आणि ह्या प्रगटीकरणाच्या ह्या 4 दृष्टिकोनामध्ये कोणकोणते दृष्टिकोन आहेत ते 4ही दृष्टिकोन आपण पाहिले. त्यानंतर आपण प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायाकडे गेलो आणि पहिल्या अध्यायाच्या पहिल्या काही इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण पाहिलं की प्रगटीकरण आपल्याला नेमकं काय सांगत आहे, येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताला कसं प्रगट करत आहे. मग आपण हे जाणलं की प्रगटीकरणाचा जो मागचा आपला तास होता त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त ह्याचं येणं हे फक्त मंडळीच्या दृष्टिकोनातूनच आहे. आणि त्याचा फोकस, त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रगटीकरणाचं पुस्तक शिकत असताना आपण मंडळी आणि येशू ख्रिस्त यांचा जो नातेसंबंध आहे त्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत हे आपण पाहिलं. त्यानंतर आज आपण प्रगटीकरणाचा अध्याय पहिला आणि वचन 3 इथून आपण सुरुवात करणार आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 3 काय म्हणत आहे हे पुस्तक आणि ह्या वचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तिकडे मी तुम्हाला नेतो. तर हे जे 3रं वचन आहे या 3ऱ्या वचनाकडे ज्यावेळेस आपण जातो तिथं एक शब्द उच्चारलेला आहे आणि तो धन्य आहे. ओके, धन्य. धन्य म्हणजे काय आहे त्याच्याकडे आपण जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 3
तर हे जे तिसरं वचन आहे, या तिसऱ्या वचनामध्ये या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आलेला आहे. ज्यावेळेस आपण हे वाचतो, इंग्लिशमध्ये याला बेटिट्यूड्स असं म्हटलेलं आहे. तर नेमकं हे काय आहे? जर आपण म्हटलं की धन्यवादित हा जर शब्द आपण इंग्लिशमध्ये घेतला, तर धन्यवादित इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल बरं त्याला? धन्यवादितला जे आपण दरवेळेस वापरतो, आम्ही तुझा धन्यवाद करतो. थँक्सगिव्हिंग, थँकफुल, थँक्सगिव्हिंग है ना, हे शब्द वापरतो. ज्यावेळेस हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी बेटिट्यूड्स, तर हे ह्याचा जो अर्थ आहे तो हा अर्थ एक्स्ट्रीमली ब्लेसेड असा आहे. ओके, एक्स्ट्रीमली ब्लेसेड म्हणजे धन्यवादित, ओ धन्य आहे तुम्ही, तुम्हाला धन्य म्हणता येईल. ओके, आम्ही देवा तुम्हाला धन्य म्हणवतो वगैरे. पण इथं हा जो शब्द आहे ना, ज्या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला आहे, हा शब्द आहे एक्स्ट्रीमली, म्हणजे एक्स्ट्रीमली ब्लेसेड. आता एक्स्ट्रीमली ब्लेसेड म्हणजे नेमकं काय? तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण हे पाहतो, तर अध्याय 14 पासून ते अध्याय 22 पर्यंत ठीक आहे, हा शब्द वारंवार वापरण्यात आला. तर एकूण धन्यवादित, ओके, हा जो शब्द आहे किंवा धन्य हा जो शब्द आहे ना, हा 7 वेळेस वापरण्यात आलेला आहे याला मिळून. पण याची सुरुवात कुठं होत आहे? पहिला अध्याय 3रं वचन. त्याच्यानंतर मधला जो भाग आहे, मधल्या भागामध्ये या शब्दाचा उपयोग करण्यात आलेला नाहीये. तर या शब्दाचा उपयोग डायरेक्टली तुम्हाला आणि मला 14व्या अध्यायात दिसतो, 13व्या वचनामध्ये. तर हे नेमकं काय आहे? एक्स्ट्रीमली ब्लेसेड काय आहे? का एक्स्ट्रीमली ब्लेसेड व्यक्ती होत आहे? वचन वाचणारा, वचन ऐकणारा, अभ्यास करणार, हे सगळे का म्हणजे आशीर्वादित आहेत? याच्यामध्ये याचं काय रहस्य दडलेलं आहे? मला सगळ्यांना विचारायचं आहे की आपल्या संपूर्ण या पवित्र शास्त्रामध्ये कुठंतरी असं लिहिलेलं आहे का, असं हे जे वचन आहे तिसरं, की या पुस्तकातील वचन ऐकणारा, बोलणारा, वाचून दाखवणारा धन्यवादित असो? तुम्हाला माहिती आहे, हे फक्त एकच असं पुस्तक आहे. प्रत्येकानं त्यांचं लिखाण लिहिलेलं आहे. पौलानं पत्र लिहिली 13, योहानानं इतर त्याची पत्र लिहिली, शुभवर्तमान लिहिलं. पण ज्यावेळेस प्रगटीकरणाकडे येतो, प्रगटीकरणाकडे आल्यावर हे एक विशेषण तुम्हाला आणि मला दिसतं, की हे जे वाचतात, ऐकतात, पाळतात त्यांच्यासाठी आशीर्वाद असलेले एकमेव बायबलमधील हे पुस्तक आहे. म्हणजे ज्याच्याविषयी अभिवचन दिलेलं आहे की जे कोणी आहात तुम्ही ऐकणारे, वाचणारे, पाळणारे सगळे आशीर्वादित. आता कसे आशीर्वादित? तर मी तुम्हाला म्हटलं की एक्स्ट्रीमली ब्लेसेड, एक्स्ट्रीमली ब्लेसेड. कारण अनेकदा ज्यावेळेस आपण ह्या वचनाकडे पाहतो, ह्याच्यामध्ये नेमकं असं काय आहे की तुम्ही आणि मी ज्यावेळेस याचं अध्ययन करायला लागतो, हे वाचायला लागतो किंवा ऐकायला लागतो किंवा पाळायला लागतो, नेमकं असं काय होतं की मनुष्य एक्स्ट्रीमली प्रभूच्या दृष्टिकोनातून ब्लेसेड आहे. मी त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं होतं. काय आहे बरं? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. काय असं गहन आहे ह्याच्यामध्ये? काय अशी अद्भुत गोष्ट आहे? ख्रिस्तानी मंडळी, ख्रिस्तानी मंडळी. आणि ज्यावेळेस हे अनावरण होतं, अनावरण म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, ज्यावेळेस ते उलगडण्यात येतं, त्या उलगडण्यातून जे बाहेर येणार आहे, ते बाहेर काय येणार आहे? गौरवी प्रभू येशू ख्रिस्त. अध्याय 1 वचन 1, येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण. बरोबर आहे? जे ऐकणारे आहेत, जे पाळणारे आहेत, जे शिकवणारे आहेत, हे सगळे धन्य आहेत, एक्स्ट्रीमली ब्लेसेड. का? कारण जेव्हा अनावरण होत आहे, त्यातून जो बाहेर येणार आहे तो गौरवी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ह्या गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस विश्वासणारा पाहतो आणि जेव्हा त्या विश्वासणारा त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, एक्स्ट्रीमली ब्लेसेड असं म्हटलेलं आहे. सी ही वचनं काय काय म्हणतात? प्रकटीकरण अध्याय 14 आणि वचन 13 मी इथे लिहिलेलं आहे. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. खरेच
आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल, त्यांची कृत्ये व त्यांच्या बरोबर जातात. एक्स्ट्रीमली ब्लेसेड. 16वा अध्याय 15व वचन. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये, म्हणून जो जागृत राहतो, आपली वस्त्रे राखतो, तो धन्य. सेम शब्द आहे, तो धन्य. पुन्हा अध्याय 19 वचन 9. तेव्हा तो त्याला म्हणाला, हे लिह की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले ते धन्य. अगेन एक्स्ट्रीमली ब्लेसेड. आपण ज्यावेळेस ह्या वचनांकडे जाऊ आणि त्याचं एक्सपोजिशन करू त्यावेळेस आपण त्यांना पाहू. पण अगेन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की तो त्याला म्हणाला, हे लिही कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचन आहेत. 20 अध्याय आणि 6व वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. पहिल्या पुनरुत्थानामध्ये ज्याला भाग आहे तो धन्य आणि पवित्र. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. जसं मी तुम्हाला म्हणालो की वी आर गोइंग टू सी इन अ एस्केटोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि हे सगळं जे आहे ते एस्केटोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये येतं. पुढं प्रगटीकरण 22वा अध्याय आणि 7वं वचन आणि त्यानंतर लगेच 14वं वचन तिथंच लिहिलेलं आहे. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. आपल्या जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा, विवेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले झगे धुतात, म्हणून ते आपले जगे धुतात, ते धन्य. पुन्हा धन्य. कोण आहे ते धन्य किंवा का धन्य म्हणण्यात येत आहे? काय विशेषण आहे या गोष्टीला? काय कॉल आहे या गोष्टीचा? एक्स्ट्रीमली ब्लेसेड. कारण जे अनावरण होत आहे, कारण ह्या पुस्तकामध्ये ख्रिस्ताला जे प्रेझेंट करण्यात येत आहे, जो मरणावर विजय मिळवून आपल्या स्वर्गामध्ये देह धारणेनं गेलेला जो ख्रिस्त आहे, त्या संदर्भात बोलण्यात येत आहे की त्याचं अनावरण होत आहे. तो विजयी ख्रिस्ताला दर्शवण्यात येत आहे. त्या विजयी ख्रिस्ताचा जयोत्सव दर्शवण्यात येत आहे. त्याचं सर्व प्रकारचं हाल, वेदना, कष्ट हे सगळं जे समाप्त झालेलं आहे आणि जे प्रगटीकरणात झालेला आहे तो विजयी ख्रिस्त. आणि त्यामुळे जेव्हा त्याचं अनावरण होतं आणि जेव्हा ते लोक ते पाहतात, ऐकतात, त्याचं अध्ययन करतात, स्पेसिफिकली देवाचं वचन योहानाला सांगतं की ते धन्य आहेत, एक्स्ट्रीमली ब्लेसेड. तर पुढे जात असताना हे जे ब्लेसेड आहे, ओके, ब्लेसेड ज्याला आपण म्हणतो, तर ब्लेस्ड मनुष्य जेव्हा ब्लेस्ड असतो, हा शब्द आपल्याला मत्तेकृष्ण वर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. ओके, धन्यवाद आपण ऐकतो ना, प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेले धन्यवाद ऐकतो. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेले धन्यवाद ऐकतो आणि ते धन्य 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 धन्य. आता हे कोण धन्य आहेत? जेव्हा या पृथ्वीवर राहत असताना कशा प्रकारे तुम्ही वर्तनक्रम करावं, कशा प्रकारे तुम्ही जीवन जगावं, याचं नैतिकतेचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि जेव्हा या नैतिकतेच्या शिक्षणाकडे आपण पाहतो, तर ह्या जगात जगत असताना तुम्ही कशा प्रकारे धन्य, एक्स्ट्रीमली ब्लेसेड, पुन्हा कसे होऊ शकता, एक्स्ट्रीमली ब्लेसेड कसे तुम्ही वागू शकता, याविषयीचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्रीमली ब्लेसेड तुम्ही हे वाचल्यानंतर कसे होऊ शकता, याचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्म्याच्या द्वारे योहानाला दिलं आणि योहानानं ते मंडळीला कळवलं. तर आता मी तुम्हाला काय करणार आहे माहिती का, आपण पहिला 5व्या अध्यायात जाणार आहे आणि ना थोडस या जगात जगत असताना येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला एक्स्ट्रीमली ब्लेसेड कसं राहायचं आणि त्याच्या येणारं जे फळ आहे ते नेमकं काय ते आपण बघू. त्याच्यानंतर पुन्हा आपण या प्रगटीकरणाकडे येऊया आणि शिकण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता तिथं जाण्या अगोदर ओके मी तुम्हाला ना एक स्लाइड दाखवत आहे, फार इम्पॉर्टंट स्लाइड आहे ती, आणि थोडं समजून घ्या कारण हे महत्वाचं आहे.
ओके. ओके, ही एक स्लाइड आहे. तुम्हाला दिसत आहे सगळ्यांना प्रॉपर? ओके. तर पवित्र शास्त्र म्हणजे आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाचा अभ्यास करतोय, हे तुमच्या ना माइंडसेटमध्ये एकदम फिट बसायला पाहिजे. ओके, आपण ज्यावेळेस आता पुढे चाललेलो आहोत आणि प्रगटीकरणाचा अभ्यास घेणार आहे, एकदम फिट म्हणजे एकदम फिट. ओके, हे कधीच तुमच्या डोक्यातून जायला नको आहे. तर जे सांगत आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या बरं का. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय वचन 1 ते 3. तुमच्याकडे बायबल असेल तुम्ही काढू शकता. तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही हे पाहू शकता. ओके, तुम्हाला जर दिसत आहे तुम्ही हे पाहू शकता. दिसत आहे तुम्हाला हे सगळं? ओके, आता लक्ष द्या बरं का. या ठिकाणी ओके, इथे दिसतंय? हा, हे पण दिसतंय पॉइंटर. ओके, देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेशांच्या द्वारे बोलला. आता हे जे वचन आहे हे आपल्या प्रगटीकरणाच्या अभ्यासाचा बेस आहे. ओके, देव प्राचीन काळी आपल्या पूर्वजांशी कसा बोललेला आहे, तर तो अंशांनी प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की खुद्द परमेश्वर देवबाप अंशांनी आणि प्रकारांनी पूर्वजांशी बोलत होता. आपण पाहतो की परमेश्वर देवबाप जुन्या करारामध्ये डायरेक्ट बोलत होता, आवाज द्यायचा आणि बोलायचा. काही लोकांना तो दृष्टांताद्वारे बोलायचा, काही लोकांना स्वप्नांद्वारे बोलायचा. अंशांनी आणि प्रकारांनी तो आपल्या पूर्वजांशी बोलला का? हो, बोलला. असं म्हणलेलं आहे तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे बोललेला आहे. आता या काळाच्या शेवटी म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळेस आपण हे पाहतो देव अंशांनी व प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेशांच्या द्वारे बोलला. आपण जुना करार वाचतो पवित्र शास्त्रामधून, उत्पत्तीचा ग्रंथ आपण वाचतो आणि देव आपल्याला दिलेले दर्शन आपण पाहतो. आपण निर्गमाकडे येतो आणि पाहतो की देव झाडीतून बोलला, देव दगडातून बोलला, आवाज देऊन बोलला, देव डायरेक्ट कानात बोलला. म्हणजे देव त्याचं अस्तित्व दाखवत होता. आपण ज्या वेळेस निर्गमामध्ये येतो, देव अग्नीद्वारे बोलला, वावटळाद्वारे देव बोलला. देव चिन्ह देत होता की तो आहे. देव बोलत होता. लोकांना आधार वाटत होता की वाव, आमच्या संगती देव बोलत आहे. देवांशांनी प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी आता म्हटलेलं आहे संदेश त्यांच्याद्वारे बोलला. मग आपण वाचतो की संदेश त्यांना देवाचं वचन प्राप्त व्हायचं आणि ते संदेश ते देवाचं वचन लोकांना द्यायचे. किती अद्भुत आहे गोष्ट की देवाकडून संदेश ऐकायचा आणि तो मनुष्यांना द्यायचा. देव अंशांनी प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला. ओके, बोलला पास्ट टेन्स आहे. ओके, पास्ट टेन्स. देव बोलला का? बोलला. म्हणजे अख्खा जुना करार देव काय झाला? देव बोलला. नंतर आपण इथं पाहतो ज्यावेळेस देव बोलला काय झालेलं आहे, लोक ऐकत होते. वाव. मग इथं मी एक गोष्ट केलेली आहे बघा. इथे ना असं उत्पत्ती दाखवलेलं आहे. ओके, इथं उत्पत्ती दाखवलं. देव काय करत होता हे एवढंच आहे, अजून मोठं नाही होणार आहे. असं एवढा होता, बस झाला. स्क्रीन नाही, हे ह्याला नाही आहे कनेक्टेड, हे फोटो आहे हा. ओके, इथं असं, हा, हळूहळू थोडं थोडं जाऊया आपण. ओके, इथं ठीक आहे, दिसत आहे आता? ओके. तर जेव्हा आपण हे पाहतो इथं या ठिकाणी, ओके, तर इथं उत्पत्ती आपल्याला दिसत आहे. ओके, उत्पत्तीमध्ये प्रभू परमेश्वर देवबाप अब्रामाशी बोलत होता. आपण पाहिलं डायरेक्ट, है ना. तो नंतर मग संदेशांच्या द्वारे तिथं बोलत होता. कुणाला तरी देवबाप पाठवायचा, निरोप सांगायला देव बोलत होता. वाव. नंतर आपण पाहतो की नियमशास्त्राने संदेश आले. नियमशास्त्र आलं, नियमशास्त्राचे ग्रंथ आलं आणि नियमशास्त्राचा ग्रंथ ज्याला टोरा म्हणतात तो आला. नंतर संदेश आले. काय होत होतं की हे संपूर्ण तुम्हाला दिसत जर आहे बघा, हे नियमशास्त्र आल्यानंतर काय घटना घडत होत्या बघूया आपण.
काय झालं की नियमशास्त्र आल्यानंतर, हे संदेष्टांचे ग्रंथ आल्यानंतर, याच्यामध्ये जरा आपण आपलं पुस्तकं पाहतो, उत्पत्तीपासून निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, नंतर आपण पाहतो की यहोशवा, शास्ते. आता हे काय करत होते? यहोशवा, शास्ते, नियमशास्त्र आल्या आल्या यांनी आपल्या नजरा ज्या आहेत ना त्या नियमशास्त्रांकडे लावल्या. नंतर तुम्हाला दिसतात राजे, पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, पहिला इतिहास, दुसरा इतिहास. काय करत होते हे लोक? हे लोक नजर कुठे लावत होते? हे डायरेक्टली नजर नियमशास्त्राकडे लावत होते. कारण का? देव अंशाने प्रकाराने पूर्वी बोलत होता. देवा म्हटला वेट, आता मी कसा आहे, मी कोण आहे, मला तुम्हाला सांगायचंय. आणि मग त्यानं काय दिलं? तुम्हाला जर मजकडे यायचं आहे तर हे घ्या नियमशास्त्र. आणि मग परमेश्वर देवानं नियमशास्त्र दिलं. आता लोकांनी नियमशास्त्र घेतलं आणि पाहू लागलं की परमेश्वर देव कसा आहे. आणि मग संदेष्टांचे ग्रंथ आले आणि संदेष्टांचे ग्रंथ येऊन काय म्हणाले की ए इकडे या, परमेश्वर देव कसा आहे पहा. म्हणजे संदेष्टांचे ग्रंथ ही कुठं नजर करत होते? तर नियमशास्त्राकडे. वाव. म्हणजे इथं आपण पाहतो की उत्पत्तीमध्ये दृष्टांत होते, उत्पत्तीमध्ये स्वप्न होते, देवबाप बोलत होते या लोकांबरोबर. पण परमेश्वर देवा म्हटलं की ओके ठीक आहे, वेट वेट वेट, हे सगळं जे वरवर आहे थांबा जरा. आता मी काय देतो? आता मी लिखित स्वरूपात देतो. आणि मग त्याने नियमशास्त्र दिलं लिखित स्वरूपात. आणि संदेष्टे आले, शास्त्रे आले. राजांच्या काळांमध्ये हे संदेष्टे उभे राहिले, इतिहासाच्या काळामध्ये हे संदेष्टे आले. आणि यांनी काय केलं? यांनी राजांना पण जर सांगायचं आहे त्यांनी नियमशास्त्राकडे घेऊन गेले. काही निरोप जर द्यायचा आहे नियमशास्त्राकडे गेले. कारण का? परमेश्वर देव कसा आहे हे फक्त नियमशास्त्रातून कळतं. आणि देवाचं वचन संदेष्टांना प्राप्त व्हायचं आणि ते देवाचं वचन त्यांना नियमशास्त्राकडे घेऊन द्यायचं. म्हणजे आपण काय पाहतो? आपण पाहतो की उत्पत्तीचा ग्रंथ देवांशांनी प्रकाराने बोलला, या ठिकाणी संदेष्टांच्या द्वारे बोलला. वाव. आणि लोक नुसते संदेष्टांचं ऐकायचे. काय निरोप आहे आम्हाला सांगा. तुम्ही बघा राजेंच्या काळामध्ये, शमूएलाच्या काळामध्ये ज्यावेळेस देवबाप बोलायचा, राजे संदेष्टांची वाट बघत बसायचे की संदेष्टा कधी येतो आणि संदेष्टा कधी येऊन आम्हाला वचन देतो. कारण का? परमेश्वर संदेष्टांकरवी बोलत होता. आणि मग आपण पाहतो की वाव हे झालं. आणि मग इथं या ठिकाणी जो आहे ना, हा जो कालखंड आहे, या ठिकाणचा जो कालखंड आहे, इथं वाईट वाला बरं का, हा वाला स्तब्धतेचा काळ आला, शांततेचा काळ. त्या ठिकाणी परमेश्वर देवा बोललाच नाही. तो काळ होता 400 वर्षांचा. परमेश्वर देवा बोललाच नाही, एकदम शांत. परमेश्वर देवा मनुष्याशी बोलतच नाही. मलाकीचं पुस्तक आपण पाहतो, मलाकीच्या पुस्तकानंतर 400 वर्षाचा शांततेचा काळ. हो, आता काय होणार? अचानक अरण्यात वाणी झाली असं म्हटलंय. आणि ती वाणी योहान जो आहे बाप्तिस्मा करणारा त्याची होती. आणि तिथून पुन्हा देव बोलायला चालू केलं असं म्हणाले. मग काही लोकांनी योहानावर विश्वास ठेवला की तो संदेष्ट आहे. म्हणून बघा, येशू ख्रिस्त ज्यावेळेस योहानाविषयी प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं, योहान हा संदेष्ट आहे का, तो देवापासून आलाय का? आणि लोक घाबरतात उत्तर द्यायला, आम्ही काय बोलावं. कारण जर आम्ही त्याला म्हटलं की हो देवापासून आलेला संदेष्ट आहे, तर तो लगेच आम्हाला बोलेल की मग तुम्ही त्याचं काय ऐकत नाही. आणि त्यामुळे ते जपतात आणि ते उत्तर देत नाही. पण या ठिकाणी आपण पाहतो की शांततेचा काळ, ज्या ठिकाणी परमेश्वर देवा बोललाच नाही, स्तब्धता होती. आणि मग अरण्यात वाणी झाली. अरण्यात वाणी झाल्यानंतर की काय आहे की कोणतरी येणार आहे. कोण येणार आहे? मसाया येणार आहे. काय येणार आहे तो मसाया येऊन आम्हाला या गुलामगिरीतून सोडवणार आहे. मग दर्शन काय होतं यहुदी राष्ट्राचं, इस्रायलाचं, की संदेष्टा येईल आणि आम्हाला रोमन साम्राज्यातून सोडवेल. हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये रोमन साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेलं होतं. आणि या कालखंडामध्ये येशू ख्रिस्ताला आणि येशू ख्रिस्ताने काय केलं हे फार महत्वाचं आहे. ओके, हा जो कालखंड आहे ना, ख्रिस्त जन्म आणि शुभवर्तमानाचा काळ, या ठिकाणचं काय झालं, येशू ख्रिस्त येऊन तो नियमशास्त्राच्या विरोधात जाऊन त्यानं कधीही शिक्षण दिलं नाही.
येशू ख्रिस्तानं येऊन तुम्हाला आणि मला किंवा जे लोक त्यावेळेस होते त्यांना कुठं नेलं? त्यानं नियमशास्त्राकडे नेलं. त्यानं नवीन कोणतंही काहीही प्रस्थापित केलं नाही. त्यामुळे जेव्हा लोक त्याच्याकडे आले आणि लोकांनी त्याला काही प्रश्न विचारले, येशू ख्रिस्त वारंवार त्यांना हे उत्तर द्यायचा, मी नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करायला आलेले नाहीये, मी ते पूर्ण करायला आलेलो आहे. येशू ख्रिस्तानं नियमशास्त्राचा कोणतीही आज्ञा मोडली नाही. तर नियमशास्त्राचा प्रत्येक आज्ञा येशू ख्रिस्तानं पूर्ण केली. कुणामध्ये? येशू ख्रिस्त म्हणतो मजमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये. जे जे मनुष्याला अशक्य होतं ते प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःमध्ये पूर्ण केलं. तुम्हाला आणि मला नियमशास्त्र पाळणं हे अवघड. तुम्ही आणि मी एकही आज्ञा नियमशास्त्राची पाळू शकत नाही. आणि त्यामुळं देव प्राचीन काळी अंशांनी प्रकारांनी आपल्या संदेशांकरवी जो आपल्या लोकांशी बोलण्याचा उद्देश काय होता की तो कसा आहे, त्याला काय हवाय, त्याला काय आवडतं. आणि ज्यावेळेस लोक त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहू लागले, ते म्हणाले की ह्या आज्ञा कोण पाळू शकेल, हे नियम कोण पाळू शकेल. ज्यावेळेस आपण आपल्या कॉटेज प्रेयरला 10 आज्ञा शिकवत होतो, तेव्हा पण मी तुम्हाला हेच शिकवत होतो की नो मॅन कॅन, कोणीही नाही आज्ञा पाळू शकत. कुणामध्ये ही ती क्षमता नाही. तर कुणामध्ये क्षमता आहे? फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आणि येशू ख्रिस्ताने येऊन काय केलं? येशू ख्रिस्तानं येऊन त्यांना नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या ग्रंथाकडे घेऊन गेले. ज्या वेळेस तो सिनॅगॉग्स मध्ये गेला, त्यानं जर काही उघडलं तर त्या गुंडाळ्या होत्या. गुंडाळ्या म्हणजे काय? तर नियमशास्त्राचे ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये जे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे ते तो एक्सप्लेन करत होता. रविवारचा संदेश तुम्ही आठवा. रविवारच्या संदेशामध्ये होता की हाऊ येशू ख्रिस्तानं कशा रीतीनं मंडळीसाठी स्वतःला लिमिटेड केलं. त्यानं पूर्ण जो देव आहे तो काय झाला? तो मनुष्य झाला. त्यानं देहरूप धारण केलं. का? तुमचा आणि माझा विश्वास अन्य विश्वासणाऱ्यांपेक्षा, जे अन्य इतर विश्वासणारे आहेत त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. ह्याचं हे डीप मीनिंग बिलकुल हे आहे की देव मानव देह धारण करून ह्या पृथ्वीवर आला. कोणी आणि कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये असा देव तुम्हाला दिसत नाही जो मानव रूप धारण करतो आणि मानवाच्या रिडेम्पशनसाठी, त्याच्या तारणासाठी स्वतःचा प्राण देतो, रदबदली करतो. कारण हे अत्यावश्यक आहे हे त्याने जाणलं आणि म्हणून तो आला. या ठिकाणी जे आपण पाहतो, येशू ख्रिस्त येतो आणि येशू ख्रिस्त येऊन नियमशास्त्राकडे पाठवतो आणि तुम्हाला आणि मला नियमशास्त्र समजावून सांगतो की ते नेमकं काय आहे आणि कसं माझ्यात पूर्ण होतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे बघतो, आणि मी अनेकांना हा प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं, नवीन करार कुठे चालू झालाय? तुम्हाला काय वाटतं, नवीन करार कुठे चालू झालाय? नवीन कराराची सुरुवात कुठे आहे असं वाटतं तुम्हाला? येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर नव्या कराराची. कारण का? तिथपर्यंत तो काय करतोय? नियमशास्त्र, संदेशांचे ग्रंथ एक्सप्लेन करून सांगतोय त्याच्यामध्ये ते कसे पूर्ण होतात. अँड देन जेव्हा तो टेबलवर बसतो आणि भोजन करणार असतो आणि तो म्हणतो, हा माझ्या रक्तात नवा करार मी प्रस्थापित करतो. व्हॉट वी बिलीव्ह इन न्यू कव्हेनंट, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुमचा आणि माझा करार देवानं प्रस्थापित केला. ओल्ड टेस्टमेंट, ओल्ड करार काय होता? इस्रायला संगती देवाचा करार. व्हॉट इज न्यू कव्हेनंट? न्यू कव्हेनंट विथ ऑल ऑफ अस, तुमच्या आणि माझ्या बरोबर. त्यामुळं ज्यावेळेस आज आपण हे वचन वाचलं ना, अध्याय 1 प्रगटीकरण आणि वचन 3, धन्य आहेत. मग आपण म्हणतो धन्य कोण आहे बाबा? कोण धन्य लोक आहेत?
तर तो स्पेसिफिकली सांगतो धन्य कोण आहे, की हे जे वचन ऐकतात, सांगतात, पाळतात ते धन्य आहेत. का बरं धन्य आहेत? कारण जेव्हा त्याचं अनावरण होतं, ते अनावरण होत असताना तो विजयी ख्रिस्त, त्याचं अनावरण आपण करत आहे. तुम्ही पहा की जेव्हा आपण हे येशू ख्रिस्ताकडे येतो, जो येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला नियमशास्त्र संदेष्टांच्या ग्रंथाकडून सांगतो की हे सगळं कसं मज मध्ये पूर्ण होत आहे. हे सगळं कुठं पूर्ण झालं? येशू ख्रिस्तामध्ये. किती जबरदस्त आहे. प्रत्येक अभिवचन येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आपण पाहतो. येशू ख्रिस्त आला आणि त्यानं कसं त्याच्यामध्ये पूर्ण होत आहे ते पाहिलं. तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा, एक ना प्रभू येशू ख्रिस्त शिकवत असताना आणि तो गावातून जात असताना एक तरुण मुलगा येशूच्या मागे पळत येतो. तुम्हाला आठवतं? एक तरुण मुलगा येशूच्या मागे पळत येतो आणि तो मागणी काय करतो? नाही, एक तरुण श्रीमंत मुलगा येशूच्या मागे पळत येतो. तो काय म्हणतो? मला सार्वकालिक जीवन कसे प्राप्त होईल, मिळावं म्हणून मी काय करावं? मग आता येशू ख्रिस्त काय म्हणतो? अच्छा, येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त खुद्द सार्वकालिक जीवन आहे. बरोबर आहे? येशू ख्रिस्त खुद्द काय? सार्वकालिक जीवन आहे. तर उत्तर काय असायला पाहिजे? मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं? उत्तर काय असायला पाहिजे? बरोबर है ना? सार्वकालिक जीवन मी आहे, माझ्यावर विश्वास ठेव. राईट अँड स्ट्रेट आन्सर. कारण तो त्यासाठी झालेला आहे, सार्वकालिक जीवन द्यायला आलेला आहे. येशू ख्रिस्त त्याला उत्तर काय देतो? नाही. तर त्याला काय म्हणतो? तुला 10 आज्ञा ठाऊक आहेत? तुला आज्ञा ठाऊक आहेत का? आणि म्हणतो यस. चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आई वडिलांच्या आज्ञा. तो काय म्हणतो? हे मी कधीपासून करतोय? लहानपणापासून हे सगळं मी करतोय. तुम्ही विचार करा की ऍट द टाइम येशूकडे कोण येत आहे, येशू ख्रिस्त त्यांना काय करत आहे? सी, तो अजून इथं गेला नाहीये. तर त्यांना कुठं पाठवतोय? तर म्हणतो चेक कर, होतं का बघ. मग तो हे लहानपणापासून करतोय. आणि येशू ख्रिस्त त्याकडे असं बघतो आणि तिथे लिहिलेलं आहे की त्याला त्याच्यावर प्रीती आली. आणि तो त्याला म्हणतो, ओके, पूर्ण होऊ पाहतोस आता? ओके, आहे नाही ते सर्व आता तू गोरगरिबास देऊन टाक आणि चल माझ्या. शास्त्र म्हणतं की हे त्याला अवघड गेलं. कारण का? हे सार्वकालिक जीवनाचं सत्य आहे. तुम्ही आणि मी, तुमचा आणि माझा कॉल जो आहे ना, तो हा आहे जे येशू ख्रिस्त तिथे एक्सप्लेन करतो. त्याला तिथं तो कुठं त्याला नेत आहे? नियमशास्त्र संदेष्टांचे ग्रंथ. आणि तो म्हणतो हे मी करत आहे, फक्त म्हणतो पूर्ण होऊ पाहतोस? चल, आहे नाही ते सगळं आपल्या गोरगरिबास देऊन टाक आणि चल माझ्या मागं हो. हे बोलल्यानंतर असं म्हटलेलं तो म्लानमुख झाला, म्हणजे तोंड त्यानं पाडलं आणि तो गपगुमान तिथून निघून गेला. आणि मग येशू ख्रिस्त त्याविषयी असं लिहिलं आहे की तो फार श्रीमान होता. तो मनुष्य काय होता? फार श्रीमंत होता. फार श्रीमान म्हणजे फार श्रीमंत होता, म्हणून तो काय झाला? तिथून निघून गेला. ही स्टोरी आहे. येशू ख्रिस्त काय करतो? येशू ख्रिस्त नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ इथं लोकांना नेत आहे. का बरं? कारण हे नियमशास्त्र, हे संदेष्टांचे ग्रंथ मी रद्द करायला नाही आलो, मी ते पूर्ण करायला आलो. आणि येशू ख्रिस्त काय करत होता? ते सर्व पूर्ण करत होता. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. 10 कुष्ठरोगी होते, बरोबर आहे? त्यांना बरं व्हायचं होतं. येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो? आठवलं तुम्हाला काय म्हणतो? तो म्हणतो जावा आणि याजकांना दाखवा. का बरं? कारण ती पद्धत होती नियमशास्त्राची. जर एखादा कुष्ठरोगी आहे, जर एखाद्याला गंभीर आजार आहे आणि त्याला जर शुद्ध व्हायचं आहे आणि तो जर शुद्ध झाला तर टेस्ट कोण करायचा? याजक. शास्त्रात लिहिलेलं आहे, नियमशास्त्रामध्ये. टेस्ट कोण करणार? याजक. आणि याजक टेस्ट करून काय करणार? त्यांना परत समावून घेणार लोकांमध्ये, नाहीतर त्यांना गावकुसाच्या बाहेर ठेवायचे. नियमशास्त्र संदेष्टांचे ग्रंथ हा तोडतोय का? नाही. तो प्रत्येक नियम, प्रत्येक ग्रंथ तो काय करत आहे? पूर्ण करत आहे.
आणि ते कशा रीतीने करावेत हे तो सांगत आहे. त्याजवळ एक नाणं घेऊन यायच्या अगोदर ते म्हणतात की बाबा आम्ही कैसराला दान द्यावं की नाही, आम्हाला तू सांग, का देवाला द्यावं. तो नाणं घेऊन येतो, सांगतो हे कुणाचं आहे, देवाचं आहे, देवाला द्या, कैसराला द्या. तुम्ही पाहिलं तो अजिबात काही मोडत नाहीये. तो सगळं पूर्ण करत आहे आणि नियमशास्त्र तो पूर्ण करत आहे. का बरं? कारण तुम्ही आणि मी सक्षम नाहीये ते पूर्ण करायला. वी आर द पार्ट ऑफ न्यू कव्हर्नमेंट. आणि आपण नवीन कराराचे भाग असल्या कारणानं ज्यावेळेस आपण जुन्या करारात पाहतो त्यावेळेस आपण डोकं मारून घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये की किती कठीण ते पाळणं आहे, ते किती कठीण ते जगणं आहे. येशू ख्रिस्ताने काय केलं? ते सर्व स्वतःमध्ये पूर्ण केलं यासाठी की तुम्ही आणि मी त्यातून बाहेर यावं. येशू ख्रिस्त शास्त्रांना असं बोलतो की माझ्या लोकांवर तुम्ही एवढं ओझं लादलंय आणि स्वतः त्या ओझ्याला साधं बोटही लावत नाही. मग येशू म्हणतो की तुमचं ओझ ते मला द्या, माझं ओझ तुम्ही घ्या, माझं जू हलकं आहे. काय करायचंय? वी बिलीव्ह इन हिम. आपल्या रिफॉर्म टीचिंग मध्ये एक सिद्धांत आहे, डॉक्ट्रिन आहे, आणि ते डॉक्ट्रिन आहे द ग्रेट एक्सचेंज. तो वर्ड आहे ग्रेट एक्सचेंज. आणि ग्रेट एक्सचेंज ना ते इथं झालं वधस्तंभावर. ओके, ग्रेट एक्सचेंज काय आहे? ग्रेट एक्सचेंज ख्रिस्ताचं नीतिमत्व तुम्हाला पास ऑन झालंय आणि तुमचं आणि माझं जे पातक आहे ते ख्रिस्ताने स्वतःवर घेतलं. दॅट इज अ ग्रेट एक्सचेंज हॅज हॅपन्ड ऑन द क्रॉस. त्याला आपण काय म्हणतो? ग्रेट एक्सचेंज. आता हे कसं प्राप्त झालं? जे तुम्हाला आणि मला शक्य नव्हतं नियमशास्त्र पाळणं. कारण यथायोग्य नीतिमत्व नियमशास्त्र पाळून मिळणार आहे ना. मग कोण मनुष्य नियमशास्त्र पाळणारा? एक पण नाही. मग नियमशास्त्राचं नीतिमत्व कुणाला मिळेल? फक्त ख्रिस्त. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त, हे नीतिमत्व त्याचं आहे. तो काय म्हणतो? माझ्याकडेच ठेवतो? बोलतो नाही. वन्स फॉर ऑल ज्या पहिल्या आदामाच्या द्वारे पापाचा शिरकाव तुमच्या आणि माझ्यामध्ये झाला, त्या पापासाठी मला तुम्ही सांगा, तुम्ही आणि मी काही केलेलं होतं का? ते पाप तुमच्यावर आणि माझ्यावर आला आदामाद्वारे. तुम्ही आणि मी काही केलेलं का? आदामाजवळ तुम्ही उभे राहिलेले म्हटले आदामा कर भाऊ तू, किंवा हवेला तिथे इथं बसलेल्या स्त्रिया जाऊन म्हणल्या खा की बघ तर कसं ते, असं काही केलेलं का तुम्ही? नाही. किंवा पुरुष आदामाला म्हटलेलं घे 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 तिचं ऐक जरा, खाऊन घे जरा फळ, असं काही बोललेलं का? नाही. असं काही झालेलं का? मग तुमचा काही संबंध होता का त्या पापामध्ये? मग आपण पापी झालो आणि आम्ही पापी आदामामुळं आणि हवेमुळं. काय हा शिक्का आमच्यावर. इन अ सेम लाईन, ज्या पातकाचे तुम्ही सहभागी नव्हता तो स्टॅम्प तुम्हाला लागला. ज्या नीतिमत्वाचे तुम्ही सहभागी नाही त्या येशू ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व देव तुम्हाला फुकट देत आहे. ज्याच्यामध्ये तुमचा काही सहभाग आहे का? काही नाही. म्हणून स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल कधीही प्रौढी मिरवायचं काम नाहीये, किंवा मला काही तारण प्राप्त झालेलं आहे आणि मी काहीतरी नीतिमत्व मिळवलेलं आहे आणि मी किती नीतिमान आहे आणि मी किती प्रार्थनाशील, मी ह्याच्यामध्ये तुमचा काहीच सहभाग नाहीये. तुमच्या तारणामध्ये तुमचा काहीच सहभाग नाही. जसा म्हणतो ना आपण आपल्या पापामध्ये आपला काही सहभाग नाही. या दुसऱ्या आदामाद्वारे येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला तारण दिलेलं आहे. बट ओनली वन थिंग ही डिड, दॅट इज ॲब्सोल्युटली मार्वलस. ती अशी होती की हे नीतिमत्व तुम्हाला आणि मला मिळावं यासाठी त्यानं प्राण दिला. आणि ही अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळे येशू ख्रिस्त नियमशास्त्राने संदेशांच्या ग्रंथाकडे तो तुम्हाला आणि मला पाठवत होता ओल्ड कव्हर्नमेंट मध्ये. आणि त्या ओल्ड कव्हर्नमेंट मध्ये ज्या वेळेस तो शिकवतो आणि सांगतो, तो काय सांगत आहे की हाऊ ब्युटिफुल इज दॅट कव्हर्नमेंट. तो कव्हर्नमेंट किती सुंदर आहे, तो कव्हर्नमेंट किती अद्भुत आहे. देवाने तो कोणत्या कारणासाठी दिलेला आणि तो आता कशा रीतीने मजमध्ये पूर्ण होत आहे याचं शिक्षण तो आता लोकांना देत आहे.
हे शिष्य काय करत होते 3.5 वर्ष त्याच्याबरोबर? ग्रास्पिंग व्हॉट एव्हर ही हॅज, तो काय शिकवत आहे सगळं ग्रास करत होते, शिकवत होते. किती अद्भुत हे ओल्ड कव्हनंट आहे, सगळं शिकत होते. ऍज सून ऍज प्रभूचा आत्मा त्यांच्यावर आला, त्यांना ते सर्व आठवलं आणि त्यांनी बघितलं की ख्रिस्तामध्ये सगळं कसं पूर्ण होतंय. आणि त्यांनी काय केलं, नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ, हे जे काही बोलत होते ते हे येशू विषयीच बोलत होते, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि मग त्याची पत्र तुम्हाला आणि मला दिली आणि आपण म्हणतो की वाव, किती जबरदस्त हा न्यू कव्हनंट आहे, किती अद्भुत हा नवीन करार आपल्याशी स्थापलेला आहे. मी तुम्हाला का सांगत आहे आज, कारण जेव्हा मी तुम्हाला सुरुवात केली की धन्य म्हटलेलं आहे जे लोक वाचतायत, ऐकतायत आणि पाळतायत. आणि आपण म्हणत आहोत की ठीक आहे, आम्हाला शिकायचं आहे आणि आम्हाला बघायचं किती धन्य होतं. पण ऍटलिस्ट आपल्याला माहित असायला पाहिजे की हे धन्यता, ही अद्भुत गोष्ट, हे आशीर्वाद ज्याला म्हटलेलं आहे, एक्स्ट्रीमली ब्लेसेड, हे जर तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं आहे, त्याचं येणं काय हे तरी समजायला पाहिजे. हा न्यू कव्हनंट तुम्ही आणि मी पाहत आहोत, आपल्याला ओल्ड काय ते तरी समजायला पाहिजे. नाहीतर ह्याचं महत्वच समजणार नाही आपल्याला. आपण फार आनंदाने पुढे पुढे जात जाऊ आणि मागं काय घडलेलं आपल्याला कळणारच नाही. हे धन्य का म्हणालेलं आहोत आपल्याला समजणारच नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस पाहतो की येशू ख्रिस्त, खुद्द येशू ख्रिस्त काय करत आहे, नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ ह्या सर्वांना शिकवत आहे, सर्वांना सांगत आहे. आणि मग मत्तेय सुवर्तमान 5वा अध्याय ज्यावेळेस होतो, मिनिस्ट्रीची सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीलाच तो धन्यवाद सांगतो. गॉड हिमसेल्फ, देव स्वतः मनुष्य देह धारणा करतो, मनुष्यामध्ये येतो आणि मनुष्याला सांगतो की काय मला तुला सांगायचंय. देव अंशांनी प्रकारांनी आपण पाहिलं की आपल्या पूर्वजांसाठी संदेष्टांच्या द्वारे बोलला. या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राकरी बोलला आहे. आता तो डायरेक्टली कसा बोलला, पुत्राकरी. पुत्र आला आणि पुत्रानं काय केलं, तो बोलू लागला. खुद्द देवाला जे सांगायचं आहे सांगू लागला. आतापर्यंत कोण सांगत होतं? देव संदेष्टांद्वारे, दृष्टांताद्वारे, प्रकारांनी बोलत होता. आता तो कुणाद्वारे बोलला? या काळाच्या शेवटी. हा काळ जो संपणार होता, या शेवटल्या काळाची सुरुवात कधी झाली बरं? कोण सांगेल मला? शेवटल्या काळाची सुरुवात कधी झाली बरं? नाही, जन्मापासून. ऍट द टाइम ही टूक बर्थ, जेव्हा त्याने जन्म घेतला त्या जन्मापासून या काळाच्या शेवटी तो आपल्या पुत्राकरवी बोललेला आहे. आणि मग काय बोलला तो? जे जे काही मला तुला सांगायचं आहे मनुष्या, ते सर्व त्याने त्याला सांगितलं, A to Z सर्व. आणि मग येशू ख्रिस्त शिष्याला म्हणाला, मी आता हे जे तुम्हाला बोलत आहे तुम्हाला कळत नाही, तुम्हाला समजत नाही, पण ऐका, मी जाणार आहे आणि मी गेल्यावर मी पवित्र आत्मा तुम्हाकडे पाठवणार आहे. आता मागच्या वेळेस एकदा मी ज्यावेळेस शिकवत होतो पवित्र आत्म्याविषयी, तुम्हाला आठवत आहे, पवित्र आत्म्यानं भरणं याविषयी. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा काय करत होता? येत होता आणि जात होता. पवित्र आत्म्याचं चिन्ह काय होतं? तो यायचा, कार्य करायचा आणि निघून जायचा. आणि प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अभिवचन काय देतो की आता मी जात आहे, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी पवित्र आत्मा पाठवतो, तो येऊन जे जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते सगळ्याची काय करून देणार? तो तुम्हाला आठवण करून देणार. कोण करून देणार? पवित्र आत्मा. आता हे अद्भुत आहे बरं का, किती जबरदस्त आहे बघा. ओल्ड कव्हनंट तुम्हाला दिसला, त्याच्यामध्ये देव अंशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी बोलत होता. ओल्ड कव्हनंट. मग आपण पाहिलं की सगळे संदेष्टे, सगळे लोक कुठं पाहत होते? नियमशास्त्राकडे. येशू ख्रिस्ताला शांततेचा काळ होता. येशू ख्रिस्त आल्यानंतर एकदम शांतता होती. येशू ख्रिस्ताला पुन्हा इस्रायलाला नव्यानं नियम शिकवू लागला. नेमकं काय सांगू लागला, ते नियम कसे त्याच्यामध्ये पूर्ण होत आहेत ते सांगू लागला.
भविष्यवाण्या त्याच्यामध्ये कशा पूर्ण होत आहेत ते तो सांगू लागला. वाव. त्याने शिष्यांकडे गेला, शिष्यांना समजावून सांगू लागला. आणि हा येशू ख्रिस्त आता म्हणत आहे, मी जात असताना लक्षात घ्या, मी जावं तुमच्या हिताचं आहे. मी न गेलो तर पवित्र आत्मा तुम्हाकडे येणार नाही, आणि मी गेल्यावर तो येईल आणि तुम्हामध्ये येऊन वस्ती करेल. आता हे विलक्षण होतं. काय विलक्षण होतं? पूर्वी पवित्र आत्मा येत होता, त्याचं कार्य करत होता आणि जात होता. आता ज्यावेळी शिष्य म्हणतात की देवाचा आत्मा येणार आणि तो आम्हामध्ये राहणार, त्यांच्यासाठी ते एकदम ओव्हरवेल्मिंग होतं की एवढं काय असणार आहे की देवाचा आत्मा आम्हामध्ये येऊन राहील. असं कधीच घडलं नाही. हे कसं घडणार आहे? हे कसं अद्भुत होणार आहे? आणि ते विचार करू लागले. आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस त्यांच्यामध्ये आला, जसा ख्रिस्त बोलला तसंच घडलं. त्यांना आठवू लागलं. त्यांना काय आठवू लागलं? न्यू कव्हर्नंट, नवीन करार येशू ख्रिस्तामध्ये कसा पूर्ण झालेला आहे. येशू ख्रिस्तामध्ये नवीन करार कसा पूर्ण झालेला आहे. येशू ख्रिस्तानं जे जे काही शिकवलं ते सर्व त्यांना आठवलं, ते सर्व त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी लिहून घेतलं. आणि मग आपल्याजवळ आज काय आहे? पत्र. आपल्याजवळ शुभवर्तमान. मग आपण पाहतो की प्रगटीकरण. देवाचा आत्मा आल्यानंतर त्यांना ह्या गोष्टी त्यानं आठवण करून दिल्या आणि त्या त्यांनी लिहून घेतल्या. मला तुम्ही सांगा, जर देवाचं एवढं अद्भुत प्रगटीकरण लिखित स्वरूपात जर आपल्याकडे आहे, तर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला काही एक्स्ट्रा रेव्हिलेशनची गरज आहे, काही एक्स्ट्रा प्रगटीकरणाची गरज आहे? की देवाचं जर लिखित स्वरूपात प्रगटीकरण आपल्याजवळ आहे तर? नाही, बिलकुल नाही. आपल्याला आवश्यकताच नाहीये. कारण जे जे त्याला सांगायचं होतं ते कसं त्याच्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. इतकंच नाही तर येशू ख्रिस्त शिष्यांना जाताना म्हणतो, मी जावं हिताचं आहे, मी गेल्यानंतर पवित्र आत्मा येणार आहे आणि आल्यानंतर तो तुम्हाला घेऊन जाणार आहे. कशामध्ये? जे जे मी तुम्हाला शिकवलं त्याची आठवण करून देणार आहे. आणि मग त्याने ते लिखित स्वरूपात दिलं, ते आज आपल्याजवळ आहे. तरीही मनुष्याला काय वाटत असतं? तरीही मनुष्याला आध्यात्मिक मला काहीतरी प्रगट होत आहे, भावनिकतेनं मला काहीतरी प्रगट होत आहे, आणि मग ते मी लिहून काढतो किंवा ते मी लोकांना सांगतो, याच्यामध्ये जास्त रस आहे. पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला ते ऑलरेडी इन हँड मिळालेलं आहे. वी नीड टू बी थँकफुल. म्हणून ज्यावेळेस आपण आता मत्तेय सुवर्तमानाच्या 5व्या अध्यायात जाणार आहे, त्याच्यामध्ये जे धन्यवाद आपण वाचणार आहे, या धन्यवादांकडे ज्यावेळेस आपण पाहतो, येशू ख्रिस्त नियमशास्त्र आधारित कशा रीतीनं ते प्रगट झालेलं आहे, ती पूर्णता कशी आहे हे तो सांगत आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. बघूया आपण मत्तेय सुवर्तमान याचा 5वा अध्याय. आणि त्याचं पहिल्या वचनापासून पुढे. तेव्हा लोकसमुदाय पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला की जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आता ज्यावेळेस आपण ही वचनं वाचतो, तुम्हाला आणि मला एकदम आश्चर्य वाटलं की हे येशू असं कसं शिकवत आहे बाबा, तो असं कसं सांगत आहे. पण ज्यावेळेस आपण जुन्या करारात बघतो, ओल्ड कव्हर्नमेंट मध्ये सेम शिक्षण आहे की लोकांना स्वर्गाचं राज्य हवंय, लोकांना देवाचं राज्य पाहायचंय. आणि ते आम्हाला कसं प्राप्त होईल? तर नियम आम्हाला कसं प्राप्त होईल? अर्पण आम्हाला कसं प्राप्त होईल? देवाकडे कसं जायचं? या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्त काय करत आहे? येशू ख्रिस्त हे सर्व संक्षिप्त स्वरूपात आणत आहे आणि लोकांना सांगत आहे कसं प्राप्त होईल तुम्हाला, ते कसं मिळेल तुम्हाला ते, आणि हे सगळं माझ्यामध्ये कसं पूर्ण आहे याचं शिक्षण तो देत आहे. बघा तो काय म्हणतो. तो असं म्हणतो, जे शोक करीतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. हे सगळं त्याच्यामध्ये कसं पूर्ण आहे ह्याचं तुम्हाला विश्लेषण मी थोड्या वेळात करतो. जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल. जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया येईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. धार्मिकतेकरिता त्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील, तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हा पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसा छळ केलाय. ज्या ज्या वेळेस येशू ख्रिस्त शिक्षण देतो त्या वेळेस तो वारंवार शिक्षण देताना त्यांना ओल्ड कव्हनंट उघडा करून सांगत असतो, ओपन करून सांगत असतो. आणि तो हे सांगत आहे, हे सगळं कुणामध्ये पूर्ण होत आहे? मजमध्ये पूर्ण होत आहे. ज्यावेळेस तुम्ही हे धन्यवाद वाचता आणि 5वा आणि 6वा अध्याय वाचता, येशू ख्रिस्त फार अद्भुत रीतीनं त्याचं एक्सप्लेनेशन करतो, इंटरप्रिटेशन करतो आणि तो समजावून सांगतो की धन्यता किंवा धन्य, एक्स्ट्रीमली ब्लेसेड तुम्ही कसे व्हाल असे असे वागल्यानं. तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. आपला हा विषय नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे की येशू ख्रिस्त कशा रीतीनं जुना करार, ओल्ड कव्हनंट आणि नवीन करार याच्या मध्ये आहे आणि त्याची सुरुवात त्याच्यापासून कशी होते, म्हणजे आपल्याला प्रगटीकरण समजण्यामध्ये मदत होईल. तर हा जो शास्त्र भाग आहे 5वा अध्याय आणि वचन 6वं, आणि त्याच्यानंतर मी तुमच्या सगळ्यांसाठी 6वा अध्याय आणि वचन 33. 6वा अध्याय वचन 33. हे वचन तुम्हा सगळ्यांना पाठ आहे? 33, 6वा अध्याय वचन 33. ओके, वाचा बरं कोणीतरी मोठ्यानं. 6वा अध्याय वचन 33. हा. ओके, आता याही म्हणजे कोणत्या बरं? काय लिहिलेलं आहे वरती? कोणत्या याही म्हणजे कोणत्या बरं? बरोबर. पुढे वरती अजून काय लिहिलेलं आहे? हा हा, अजून काय लिहिलेलं आहे? कशा संदर्भात आहे? हा, काही काळजी करू नको, एव्हरीथिंग विल गेट इट, है ना, चिंता करू नको, तुला सगळं काही मिळेल. मग जेव्हा कधी आता समजा या वचनाचा उपयोग कुठे झालेला आहे, ठीक आहे, तर तुम्हाला काय शिक्षण मिळालेलं आहे किंवा काय शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे? पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवण्यास झट, म्हणजे याही गोष्टी तुला मिळतील. मग असं हे वचन ज्यावेळेस तुम्हाला देण्यात येतं किंवा ऐकण्यात येतं, तुम्ही काय हे वचन कसं तुम्ही ऍक्सेप्ट करता किंवा कसं ग्रहण करता, कसं तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे किंवा सांगण्यात आलेलं आहे? ओके, बरोबर. म्हणजे सर्व गोष्टी इन व्हॉट सेन्स? म्हणजे सगळ्या गोष्टी, जरा खुलून बोला मला, सगळ्या गोष्टीत म्हणजे कशा गोष्टी? बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे बरोबर, प्रकृती, तुमची तब्येत, जेवण, काम, पैसा, यू गेट इट एव्हरीथिंग. बरोबर, तुम्हाला सगळं मिळेल असं आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. बरोबर आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. काय की पहिल्यानं तुम्ही काय करा, त्याचे राज्य व नीतिमत्व मिळवा, म्हणजे तुम्हाला काय होईल? सर्व गोष्टी मिळतील. ओके, पहिल्यानं काय, पुन्हा सांगा, पहिल्यानं त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? सर्व गोष्टी मिळतील. बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा, इथे आपण सगळे जे बसलोय, तर आपण मूळतः जेव्हा या वचनाकडे पाहतो त्यावेळेस आपण त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, असंच मी बोलत आहे, त्याचं एक्सप्लेनेशन मी करेन आता, पण त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळावं या दृष्टिकोनातून करत आहे, की आपल्याला असं वाटतं की आम्हाला जे नंतर बोललेलं आहे ते मिळावं म्हणून आम्ही करतोय? म्हणजे सर्व गोष्टी मिळतील, मला सर्व गोष्टी मिळाव्यात म्हणून मी त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटतोय? हा, मनुष्य स्वभाव आहे तो. बरोबर आहे, हा मनुष्य स्वभाव आहे. काय मनुष्य स्वभाव आहे? की सेकंड थिंग मला पाहिजे म्हणून मी फर्स्ट थिंग करतो. बरोबर आहे. हा, हेच मला उत्तर हवं होतं. बघा, आम्हाला ह्या दुसरा जो भाग आहे ना तो हवा आहे म्हणून आम्ही काय करतो? पहिला भाग करतो.
मागच्या वेळेस तुम्हाला कालच रविवारीच उदाहरण दिलं की शनिवारी मी ज्या ठिकाणी होतो तिथे एक पाळक साहेब जे आहेत त्यांनी प्रॅक्टिकली खूप सुंदर आन्सर केला. ठीक आहे, की जर तुम्ही एखाद्या विवाहासाठी आहात आणि तुम्ही मुलाच्या किंवा मुलीच्या शोधामध्ये आहात तर तुम्ही कसं शोध घ्यावा, तर त्यांनी प्रॅक्टिकली सांगितलं की 50% आध्यात्मिकता तुम्ही बघा, 30% तुम्ही एज्युकेशन आणि घर वगैरे बघा आणि 20% तुम्ही त्याचं अपॅरन्स आणि त्याचं राहणीमान बघा, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, तर मनुष्य स्वभाव कसा आहे? हा, मनुष्य स्वभाव नेमका काय करतो? नेमका 20% आहे ते 50% करेल किंवा 100% करेल आणि मग तो नंतर मग जे फॅमिली आणि मग पैसा लता आणि बाकीचं सगळं आहे ते तो अधिक मोठ्या प्रमाणात करेल. आणि आध्यात्मिकता एकदम आता चर्चला जातोस का रे बाबा, मग इथपर्यंत असेल फक्त, चर्चला आहेस ना बाबा, हा नाही नसेल तरी पण चालेल, असं पण असेल, मी घेऊन जाईन, मी घेऊन जाईन, मी त्याला प्रभू मध्ये आणेन किंवा मी तिला प्रभू मध्ये आणेन वगैरे, इथपर्यंत असू शकेल. कारण का हे नेमकं असं उलट, कारण पुन्हा एकदा मनुष्य स्वभाव काय आहे? मनुष्य स्वभाव काय आहे? भ्रष्ट, पातकी, पापानं मडलेले, आदामापासून प्राप्त झालेले. मग आपण ज्याच्यामध्ये आमचा काहीच सहभाग नव्हता, हे आहे. म्हणून ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो पहिल्याने त्याचे नीतिमत्व आणि त्याचे राज मिळवण्यासाठी हे वचन सर्रास लोकांमध्ये गाजवलं जातं. इनफॅक्ट ज्यावेळेस हे देण्यात येतं ना समोर, तर समोरून पाळक सांगतात पहिला त्याच्या राज्यात टाका, म्हणजे काय मिळेल, म्हणजे मग अकाउंट मध्ये बॅलन्स वाढेल तिकडं. हो, लिटरल असं शिक्षण आहे आणि लोक ते वाढेल म्हणून इकडे देतोय. इट इज लाईक ब्लॅकमेलिंग. काय होतंय? ब्लॅकमेल केल्यासारखं आहे की हे कर मग मिळेल, आणि पातकी स्वभाव, आणि तो ते करतो का? मला पहिल्याने मिळायला पाहिजे. पण तसं घडतंय का? काही अंशी घडत असेल आणि लोक त्या ठिकाणी अडकून राहावेत यासाठी धूर्त सैतान लोकांना बहकवून त्याच ठिकाणी ठेवत आहे. अशा लोकांमध्ये टेस्टमनीज निर्माण करत आहे की लोकांनी त्याच्या आजूबाजूला इर्द गिर्द भटकत राहावं. मग एकदा का झालं तर 99 जरी नाही झालं तर आपल्याला एकाची आठवण येते, हा या वेळेस होईल नेमकं बरं का, आणि मनुष्य भटकत राहतो. पण प्रभूची शिकवण ही आहे का? बिलकुल नाही. प्रभूची शिकवण ज्यावेळेस प्रभू इंट्रोडक्शन करताना, इंट्रोडक्शन असं आहे. इंट्रोडक्शन बघा काय, 5वा अध्याय आणि वचन 6. ओके, 5वा अध्याय वचन 6. वचन 6 काय आहे? हा, जे नीतिमत्वाचे भुकेले ते काय आहेत? कारण काय होतील ते? आता मला तुम्ही सांगा, जर एखादा माणूस तृप्त आहे, समजा आपण ना खूप जेवलो, इतकं पोट भरून जेवलो ना, इतकं जेवलो खूप, म्हणजे प्लेटमध्ये होतं ना ते सगळं खाल्लं, आता म्हणजे उठायची पण क्षमता नाहीये. तृप्त म्हणजे आता काहीच नाही, पाणी प्यायला आपल्याला आतमध्ये जागा नाही. मला माहिती आहे आपण प्रत्येक जण कधीतरी असं केलेलं आहे. आणि जर समजा कोणीतरी मस्तपैकी जिलेबी आणून आपल्याला दिली, तुम्हाला आवडणारी गोष्ट बर का, थोडी खा रे, थोडं तोंडात टाकणार थोडस, आणि तुम्ही तृप्त झाले, तुम्ही उठायची पण तुम्हाला नको रे दाद्या, नाही थोडं खाच, तुम्ही खाऊ शकाल? नाही होणार तुम्हाला. शास्त्र म्हणतं जे धार्मिकतेचे भुकेले व तहानेले, ज्यांचा फोकस, ज्यांची प्रायोरिटीज ख्रिस्त, त्याची धार्मिकता आहे. आणि लक्षात घ्या, धार्मिकतेचे भुकेले येशू ख्रिस्त कुणाला संबोधून म्हणत आहे माहितीये का? नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ, ते त्या दृष्टिकोनातून तो बोलत आहे. आणि ज्यावेळेस न्यू कव्हर्नमेंट मध्ये आपण पाहतो, हु इज आवर रायचियसनेस,
हु इज आवर रायचियसनेस? कोण आहे आपला धार्मिकता? आपली धार्मिकता कोण आहे? येशू ख्रिस्त. आपली धार्मिकता येशू ख्रिस्त आहे. या ठिकाणी येशू जे बोलत आहे, जे धार्मिकतेचे भुकेले आणि तहानलेले धन्य कारण ते तृप्त होतील, तो या संदर्भात बोलत आहे, नियमशास्त्र आणि संदेशांच्या संदर्भात. ज्यावेळेस आपण आज न्यू कव्हर्नमेंट मध्ये जाऊन आपण पाहतो, जे धार्मिकतेचे भुकेले व तहानलेले धन्य कारण ते तृप्त होतील, आपल्याला दिसतं की आपला फोकस जर धार्मिकता आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, विल बी सॅटिस्फाईड. आपण सॅटिस्फाईड असणार. आणि म्हणून मी वारंवार मंडळी तुम्हाला सांगत असतो की आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभामध्ये जर संतुष्ट नाही, तर जगातली कोणतीही संतुष्टता तुम्हाला तृप्त करू शकत नाही. म्हणून शास्त्र आपल्याला ती गोष्ट सांगतात. पण शिकवण्यात काय येत आहे? 33वे वचन चांगलं, जर तुम्ही पहिल्यांदा त्याचं राज्य नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न कराल, आणि लोक लागले नीतिमत्वाच्या मागं, नीतीच्या कृत्यांच्या मागं. येशू ख्रिस्त त्या संदर्भात नाही बोलत. तो म्हणतो हे सगळं माझ्यामध्ये पूर्ण होतंय. तुम्हाला जर फोकस करायचंय, माझ्याकडे फोकस करायचंय. व्हॉट यू वॉन्ट? म्हणून तो तरुण ज्यावेळेस येतो, येशू ख्रिस्त त्याला म्हणतो तुला तर आज्ञा ठाऊक आहेत, लहानपणापासून करतोय, पण तरीही मला सार्वकालिक जीवन हवंय. कोण आहे सार्वकालिक जीवन? मग एक काम कर, आहे नाही ते सगळं दे गोरगरिबांना आणि चल माझ्या मागव. ते जमत नाही, ते होत नाही, कारण ही अडचण आहे. येशू ख्रिस्त नियमशास्त्र संदेशांचे ग्रंथ पूर्ण करावयास आला आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण होत आहेत. ही अद्भुत गोष्ट आहे, ही अद्भुत घटना आहे. त्यामुळं आपण ज्या वेळेस धन्यवाद बघतो, धन्य म्हणतो, एक्स्ट्रीमली ब्लेसेड म्हणतो, कुणाला म्हणतो? जे ख्रिस्ताकडे बघतात. जेव्हा येशू ख्रिस्ताचं अनावरण होत आहे, का ते लोक धन्य आहेत? जे प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करतात, जे प्रगटीकरणाचं पुस्तक वाचतात, जे पाळतात. का धन्य आहेत ते? कारण ज्याचं अनावरण होत आहे ना, ते अनावरण होत असताना त्यानं त्या न्यू कव्हर्नमेंट मध्ये ओपन करून स्वतःला दाखवलेलं आहे की मी कोण आहे. आणि त्याच्यामध्ये जो ख्रिस्त दिसतो, तो वधस्तंभावर खेळला ख्रिस्त, जो विजयी गेलेला आहे स्वर्गामध्ये, त्याचं अनावरण होत आहे. म्हणून तो विजयी ख्रिस्त ज्यावेळेस आपण ओपन करतो, आपण म्हणतो वाव, त्या विजयी ख्रिस्ताकडे आम्ही बघत आहोत आणि आम्ही गौरव करत आहोत. ही अद्भुत गोष्ट आहे. कारण देव प्राचीन काळी अंशाने आणि प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेशांच्या द्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राकरवी बोलला. का बरं आणि कसं? तर शास्त्र म्हणतं बघा, कारण त्याला त्याच्याद्वारे त्यानं विश्व उत्पन्न केलं. हा त्याच्या गौरवाचे तेज, म्हणजे कुणाच्या? देवाच्या गौरवाचे तेज. त्याच्या गौरवाचे तेज, त्याच्या तत्वाचे प्रतिरूप, म्हणजे देवाच्या तत्वांचं प्रतिरूप ख्रिस्त येशू. आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वधर असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि त्या स्वर्गीय देवाचं गौरव आपण काय करत आहोत? ओपन करत आहोत, अनावरण करत आहोत. म्हणून धन्य. काय नाही, तुम्ही आणि मी बसलेले प्रगटीकरणाचा अभ्यास करणारे, ऐकणार, त्याचं पालन करणार. माझी इच्छा आहे की आपण एव्हरी टाइम, एव्हरी ट्यूजडे ज्यावेळेस इथे येऊ, त्यावेळेस त्या गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघू. कारण जे याचा अभ्यास करतात, जे हे ऐकतात, जे हे पाळतात, त्यांना तो धन्य म्हणतो. आणि त्याची धन्यता कुणामध्ये पूर्ण होते? येशू ख्रिस्तामध्ये. नोबडी एल्स. म्हणजे इथं येऊन आपण काय ऐकतो? हो, आम्ही प्रगटीकरणाचा अभ्यास करत आहोत आणि आम्ही ब्लेस्ड आहोत. नाही, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. कारण आपण बघितलं जुना करार कशा रीतीने ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहे. अनेक लोक वेगवेगळं अर्थविवरण करत आहेत येशूच्या शब्दांचं. अरे हा असं लिहिलेलं आहे, अरे ते तसं लिहिलेलं आहे. पण येशू ख्रिस्त सदैव सांगत आहे की माझ्यामध्ये पूर्ण होत आहे.
तुम्ही उघडताय, पाहताय, कुणामध्ये? माझ्यामध्ये पूर्ण होत आहे. काय पाहताय तुम्ही? माझं पाहताय गौरव, तो ते सांगत आहे. आणि म्हणून पहिला अध्याय आणि 3रं वचन, धन्य आहेत ते तुम्ही आणि मी, एक्स्ट्रीमली ब्लेसेड, ऍब्सोल्युटली. का बरं? कारण अशा ख्रिस्ताचं अनावरण होत आहे, जो ख्रिस्त कोण आहे? गौरवी प्रभू येशू ख्रिस्त, जो मरणावर विजय मिळवून ज्या कारणासाठी तो आलेला होता ते कारण पूर्ण करून स्वर्गामध्ये राजाधिराज झालेला आहे, त्याच्या पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि त्याचं अध्ययन आपण करत आहोत. कारण 9व्या वचनानंतर, प्रगटीकरणाच्या 9व्या वचनानंतर ज्यावेळेस आपण वर्स बाय वर्स एक्सपोजिशन करू, तो गौरवी प्रभू येशू ख्रिस्त कशा रीतीने स्वतःला प्रेझेंट करत आहे ते आपण पाहू. किती अद्भुत तो प्रेझेंट करत आहे. कारण आता जस्ट आपला हा 3रा क्लास, 3रा की 4था, पण किती अद्भुत रीतीने तो काय करताय? एक्सप्लेन करताय आपल्याला की हे असंच नाही मिळणार, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, जेव्हा तो वधस्तंभी गेला आणि त्याच्यानंतर त्याचं जे गौरव आहे ते अद्भुत रीतीने तिथून न्यू कव्हर्नमेंटला स्टार्ट झालं. हा माझा नवा करार, ही मंडळी, आणि मंडळीची स्थापना दिसते आणि संक्रमणाचा काळ दिसतो, आणि इथून ती सुरुवात आहे. हे वारंवार चित्र जे आहे ते आपल्या समोर उभं राहणार आहे. मी वारंवार तुम्हाला ही स्लाइड वारंवार काढून दाखवणार आहे, कारण हे आपल्या डोक्यामध्ये फिट बसणं गरजेचं आहे की काय एक्झॅक्टली हे झालेलं होतं, काय एक्झॅक्टली हे चित्र आहे. कारण आपल्याला हे समजणं आवश्यक आहे. प्रभू देवाप करो, हे कळण्यासाठी, समजण्यासाठी, आपण धन्य का आहोत हे कळण्यासाठी देवाप तुम्हाला सहायता आणि मदत करो. कारण प्रगटीकरणामध्ये एकूण 7 वेळेस तुम्हाला हे वारंवार दिसतंय बरं का. हा जो आकडा आहे 7चा, तो प्रगटीकरणाच्या पुस्तकात तुम्हाला वारंवार दिसणार आहे. आपण वारंवार हा 7 7 7 सगळीकडे तुम्हाला 7चा दिसतो. अभ्यासक पवित्र शास्त्राचे असं म्हणतात की 7वा आकडा, 7चा जो आकडा आहे तो पूर्णतेचा आहे. कारण 6व्या दिवशी त्यानं सगळं निर्माण करून 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला, आणि त्यामुळे प्रगटीकरणाच्या पुस्तकात तुम्हाला वारंवार पूर्णता 7व्या टायमाला दिसणार आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस या पुस्तकामध्ये धन्य असं म्हणण्यात आलेलं आहे, ते 7 वेळेस बोलण्यात आलेलं आहे. पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये, त्यानंतर डायरेक्टली 14व्या अध्यायापासून. प्रभू देवाप करो, हे समजण्यासाठी आपल्याला कृपापूर्वक प्रार्थना करूया आपण. प्रभू, आम्ही तुला समर्पित होतो. तू किती गौरवी देव आहेस. तू कशा रीतीने देवा तुझं वचन आम्हाला समजावून सांगत आहेस, ते समजण्यास प्रभू देवापा तू आम्हाला अंतकरण दे. तुझं गौरव, तुला मान, तुला सन्मान आम्हाला देता येईल अशी कृपा देवा तू पुरव. आम्ही सर्वजण तुझ्या दयेसमोर नतमस्तक होतो. धन्य आहेत ते लोक जे प्रगटीकरण पुस्तकाचा अभ्यास करतात, असं तुझं वचन आहे. जे ऐकतात, जे पाळतात, ते धन्य आहेत. प्रभू, हे धन्य का आहेत? कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याची पूर्णता आहे. आणि आम्हाला देवबापा तू येशू ख्रिस्ताकडे पाहण्यास शिकव. त्याच्यामध्ये झालेली पूर्णता देवा तू आम्हाला शिकव. आम्ही देवबापा तुझं गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्या दयेसमोर आम्ही नतमस्तक होतो. प्रभू, सर्व मान, सन्मान, गौरव आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.